ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। विल्लोळी हायवेलगत सोमवारी 13 एप्रिल रोजी दुपारी एका 37 वर्षीय सूरज सोळंकी नामक व्यक्तीवरती अनैतिक कारणाच्या संशयावरून थरारक असा हल्ला करण्यात आलाय। जुन्या नाशिकमधील कुंभारवाड्यामध्ये सूरजच्या डोळ्यामध्ये महिलेनं साक्षीदारासह मिरचीची पूड टाकली आणि त्याला 5 दगडांनी ठेचलं। संतापाच्या भरात महिलेनं बॅगमधनं कोयता काढला आणि त्याच्या डोक्यावरती 8 वार केले। हा हिंसाचार एका नागरिकानं मोबाईलमध्ये कैद केला आणि ग्रामीण पोलीस पाटलांना कळवलं। त्यामुळे हा हल्ला उघडकीस आलाय। गंभीर जखमी सूरजला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। सूरज आपल्या वहिनी आणि पुतण्यासह कुंभारवाड्यामध्ये राहतात। दुपारी त्याला फोन आला आणि तुला बघून घेतो असं बोलून तो घाईनं दुचाकीनं निघून गेला आणि 4:45च्या दरम्यान वहिनीनं फोन केला, मात्र तो बंद आला। 6:30 वाजता कुटुंबियांना माहिती दिल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितलंय। प्रत्यक्षदर्शी म्हणालेत की ते कारमधनं जात असताना रस्त्यावरती एक महिला आणि एका पुरुषानं दुसऱ्या व्यक्तीवरती मारहाण करत असल्याचं त्याने पाहिलं। त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला आणि पोलिसांना दिला। दुचाकीचा पाठलाग करूनही हल्लेखोर मुंबईकडे पळून गेले। पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की हा हल्ला अनैतिक संबंधांमधनं घडला असावा। किरण आहेर, C24 तास, नाशिक।